नागपुरात रामनवमी निमित्त शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रथ ओढला। नागपुरात रामनवमी निमित्तानं निघालेल्या शोभायात्रेचं मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव करत स्वागत। काही दिवसांआधी हिंसाचार झालेल्या मोमिनपुरा परिसरामध्ये शोभायात्रा दाखल होताच फुलांचा वर्षाव। देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। अयोध्या आणि शिर्डीत देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर नागपूर आणि मुंबईत शोभायात्रेमध्ये मोठी गर्दी। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात देखील भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। पहाटेच्या काकड आरतीनंतर मंदिर भाविकांनी दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। त्यानंतर भाविकांची पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत मोठी गर्दी। शिर्डीमध्ये आज रामनवमीचा उत्साह। भाविकांची पहाटेपासूनच साई दर्शनासाठी अलोट गर्दी। साईनामासह प्रभू श्रीरामाचा जयघोष। साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजलं। मुंबईतल्या वडाळ्यामधील राम मंदिरात देखील राम जन्मोत्सवाचा उत्साह। रामनवमी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन। दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह। दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी। रामनवमी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाकडी विठ्ठल सभा मंडपाला आकर्षक फुलांची सजावट। रामनवमीला अभिजित मुहूर्तावर रामलल्लाचा सूर्यतिलक। 4 मिनिटं रामलल्लाच्या कपाळावर किरण पडली। रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये 5 लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल। सोलापूरच्या माळशिरसमधील रेडे गावामध्ये रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन। कार्यक्रमाच्या निमित्तानं गावामधून दिंडी काढत ज्ञानोबा तुकारामाचा गजर।